नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाडक्या बहिणीचे नव्याने होणार KYC बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नियमित बघत राहा ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर, देश विदेशातील आणि स्थानिक बातम्यासुद्धा. महाराष्ट्र राज्यातील ज्यांनी KYC चुकीच्या पद्धतीने केलेले आहे अशा लाडक्या बहिणीला आता ऑनलाईन KYCमध्ये सुधारणा करण्याची संधी 31 मार्च 2026पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. KYCसाठी योजनेच्या पोर्टलवरील सुधारणा करण्यात आलेली आहे. यानंतर कुठल्याच प्रकारची संधी दिल्या जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या राज्यातील महिलांना KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याने ज्या महिलांना अपात्र ठरल्या त्यांना पुन्हा नव्याने 31 मार्चपर्यंत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे अपात्र लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे. या संदर्भात परिपत्रक 6 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात चुकीचा पर्याय निवडल्याने 54,991 लाडक्या बहिणीला दर महिन्याला मिळणाऱ्या 1,500 रुपयाचा लाभ बंद झालेला आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये KYCमधील गोंधळामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाडक्या बहिणींना मानाची उपाधी लाभलेल्या अनेक महिला सामान्य झालेले आहे. आता नव्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा लाडक्या बहीण होता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाने KYC बंधनकारक केलेली होती. 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती. अखेरची तारीख जशी जवळ येत होती तसे KYC प्रक्रियेसाठी महिलांची धावपळ उडाली होती. ही प्रक्रिया पूर्ण बऱ्याच लाडक्या बहिणी या चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अपात्र ठरल्या आणि 1,500 रुपयाला त्या मुकल्या. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा निवृत्तीवेतन घेत आहे किंवा असे प्रश्न KYC करतात विचारण्यात आलेले होते. त्या उत्तरादाखल चुकीचे पर्याय निवडल्याने महिलांना मिळणारे आर्थिक सहाय्य हे बंद करण्यात आलेले होते. पडताळणी करण्याकरता ऑनलाईन KYCमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्याची मागणी लाभार्थी महिलांसोबतच क्षेत्रीय कार्यालयाकडून घेऊ लागल्याने शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी या लाडक्या बहिणीला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि यामुळे आता 31 मार्च 2026पर्यंत या लाडक्या बहिणीला, आपल्या अपात्र झालेल्या लाडक्या बहिणीला नव्याने KYC करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेव्हा या संधीचा लाभ घेऊन पुन्हा अपात्र झालेल्या महिलांनी पात्र होऊन पुन्हा आपल्या खात्यामध्ये 1,500 रुपये महिना जमा करण्याची संधी पुन्हा प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.